वयोवृद्ध निराधार महिला वयाच्या दाखल्यासाठी 1 महिना झाला हॉस्पिटलचे फेऱ्या घालत आहेत। सोलापूरमधील सर्व निराधार व वृद्ध लोकांचे काम सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे पाहतो। निराधार पेन्शन चालू करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये गेले असता गायकवाड साहेब म्हणताय वयाचा दाखला लागतो आणि महापालिकेच्या आरोग्य मॅडम म्हणतात वयाचा दाखला वर्ष झाला बंद आहे। यामध्ये कोणाचे ऐकायचे, तहसील कार्यालयाचे का महापालिकेचे? डफरीन हॉस्पिटलमध्ये जाऊन वैयक्तिक विश्वभूषण कांबळे यांनी भेट दिली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत। याकडे शासनाचे लक्ष नाही। त्वरित वयाचा दाखला उपलब्ध करून देण्यात यावा, अन्यथा आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत जिल्हा परिषद व महापालिकेमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल। विश्वभूषण कांबळे आज आपण या ठिकाणी आलेले आहे डफरीन हॉस्पिटल। या ठिकाणी कमीत कमी कुष्ठरोग असे सर्व काही पेशंट या ठिकाणी कमीत कमी 40 ते 50 संख्येने कोरोनासारख्या महामारी या संसर्ग रोगामध्ये त्यांना कुठल्या प्रकारे चिठ्ठी दिली नाही ना, यांना 10 लोकांना 20 लोकांना बोलवून सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात नाही। आणि या ठिकाणी जे बघत आहेत आपण की कुत्रे जे चावलेले जे लोक आहेत ते पण अनेक संख्येने नाही कुठलं सोशल डिस्टन्सिंग न ठेवता उभारलेले आहेत। तरी आत्ता आरोग्य अधिकारी मॅडम येऊन गेले, त्यांचं पण ह्यावर कुठलं लक्ष यांच्याकडे नाही। आणि अनेक ठिकाण अजून अनेक लोक आहेत ते या ठिकाणी येऊन वयाचा दाखला काढण्यासाठी येऊन थांबले। या ठिकाणी येऊन थांबल्यात जे निराधारचे अधिकारी काय म्हणतात की वयाचा दाखला असल्याशिवाय पुढचं काम करता येत नाही आम्हाला। आणि या डफरीन हॉस्पिटलमध्ये आला असता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ग्रामीणचं आहे आणि डफरीन हॉस्पिटलमध्ये शहरासाठी वयाचे दाखले काढण्यासाठी जे नियम चालू केलेला आहे, या ठिकाणी आरोग्य अधिकारी काय म्हणतात की वयाचा दाखला रेशन कार्ड आणि आधार कार्डवरून ग्राह्य धरलं जातं। पण जे अधिकारी निराधार पेन्शनसाठी ते काय म्हणतात की वयाचा दाखला असल्याशिवाय तुमचं काम होत नाही। तर या ठिकाणी आपण बघत आहेत कमीत कमी 40 ते 50 वयाचा दाखला काढण्यासाठी रोज येत आहेत। तर त्यांना असं एक प्रकारे दिशाभूल करून त्यांना पाठवून देण्याचं काम इथले अधिकारी करत आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त अधिकारी लोकांनी ह्याकडे लक्ष देऊन नाहीतर आरोग्य अधिकारी मॅडमनी डायरेक्ट निराधारच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अधिकारी मॅडम काय म्हणले रेशन कार्ड आणि आधार कार्ड हे तुम्ही ग्राह्य धरून करावा असे त्यांनी आदेश द्यावे, अन्यथा इंडियन टाइम्स न्यूज यामध्ये जास्त लक्ष देऊन एक पत्र आयुक्तांना देण्यात येईल। या ठिकाणी इंडियन टाइम्स न्यूज विश्वभूषण कांबळे, सोलापूर। मावशी तुम्ही कशासाठी आला होता? तुम्ही वयाच्या दाखल्यासाठी आलो। काय म्हणले तुम्हाला अधिकारी? काय म्हणले? नाही म्हणून सांगायला किती दिवस झालं तुम्ही महिना जर तुम्ही यायला लागला तुमचं निराधारच्या पगारासाठी काम थांबलेलं आहे वयाचा दाखला, तर मग अधिकारी म्हणतात की एक गर्दी बघून रोज जावं म्हणतात। हा म्हणजे दिशाभूल करत म्हणजे एक प्रकारे की वयाचा दाखला काढण्यासाठी अनेक संख्येने लोक वयोवृद्ध लोक येत असतात, कारण त्यांना चालता येत नाही, काय येत नाही, त्यांना रिक्षामध्ये रोज पैसे खर्च करून या ठिकाणी येत आहेत। पण अधिकारी व कर्मचारी हे आता निघत नाही असं सांगतात। आरोग्य अधिकारी मॅडम पण आता तेच बोलून आरोग्य अधिकारी मॅडम इथं आले होते, त्यांच्याशी मी बोललो असता आरोग्य अधिकारी मॅडम काय म्हणतात की रेशन कार्ड आणि आधार कार्डवरनं ग्राह्य धरलं जातं, ते गोष्ट बरोबर आहे। तर मग नोटीस लावले का यांनी? नोटीस लावले का इथं? काय नोटीस वगैरे काही लावली नाही त्यांनी, फक्त तोंडी आदेश देत आहेत। तर या लोकांनी नाही का कुणाकडे कुठल्या आशेने बघावं। या ठिकाणी लोक वयोवृद्ध लोक 1 महिना झाले येऊन जात आहेत। या प्रकारे इथं कुठली नोटीस नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे, त्यांच्याकडे तात्काळ लक्ष देण्यात यावं असं मी आयुक्तांना विनंती करतो।